नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्तेत यायचंय आणि सत्तेत येत असताना त्यांना मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघही आपल्या सोबत पाहिजेत. जोपर्यंत हे दोन्ही समाज एकत्रितपणे भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या मित्रपक्षाला मदत करत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सत्तेत येत नाही, हे या ठिकाणी आपल्याला ठरलेलं दिसतंय. मित्रांनो, भाजपला जर सत्तेत यायचं असेल तर आता त्यांना ओबीसी आपल्या सोबत असणं गरजेचं आहे आणि म्हणून कदाचित त्यामुळंच छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जरी असले तरी त्याला भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांकडून बळ मिळताना आपल्याला दिसतंय. त्याचं कारण हे असं आहे की भारतीय जनता पार्टीचे गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात आणि ते भुजबळ साहेबांच्या स्टेजवर जाऊन त्या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधात किंवा मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पद्धतीनं घाणेरड्या पद्धतीनं बोलताना आपल्याला दिसत आहेत. आणि छगनराव भुजबळ हे तर राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत, ते राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत. अशा वेळी ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रत्युत्तर सभा त्या ठिकाणी घेत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अशा पद्धतीनं ते बोलतायत की जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा असलेला मराठा समाज हा आपल्यावर संतप्त व्हावा, आपल्यावरती चिडावा आणि मराठा समाजाची चीड जर आपल्या विरोधात निर्माण झाली तर संपूर्ण ओबीसी समाज आपल्या पाठीशी एकवटावा यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यांना बळही सत्ताधाऱ्यांकडूनच मिळतंय, त्यातले त्यात भारतीय जनता पार्टीकडून मिळताना दिसतंय. त्याचं कारण हे असं आहे की मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 4 महिन्यापासून आंदोलन करतायत, आमरण उपोषण करतायत, सभा घेत आहेत. शांततेच्या मार्गाने त्यांचे आंदोलन सुरू असताना जातीय तेढ निर्माण करणारं जे काही वक्तव्य छगनराव भुजबळ यांच्याकडून झालं आणि त्यानंतर जरांगे पाटील आणि भुजबळ यांचा वाद महाराष्ट्रामध्ये हा निर्माण झालेला आपल्याला दिसतोय. परंतु हे सगळं होत असताना या घडामोडी मागे नेमकं कोण, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. कदाचित विधानसभेचं जे अधिवेशन आता नागपूरला झालं या अधिवेशनात सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी छगनराव भुजबळ यांच्याकडे रोख त्या ठिकाणी आपल्या भाषणाचा ठेवला आणि हे कशासाठी आपण वाद निर्माण करतोय असा प्रश्न थेट विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये, या सभागृहामध्ये उपस्थित केला. आणि मित्रांनो, याहून एक लक्षात येतंय की सगळ्यांच्याच लक्षात येतंय की छगनराव भुजबळ सत्तेत असून जरांगे पाटलांच्या विरोधात ज्या पद्धतीनं, ज्या आकसानं ते बोलतायत आणि मराठा समाजाला उकसवण्याचं जे काम करतायत याचा अर्थ कुठंतरी राजकीय बीज जी भविष्याची आहे ते रुजवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याला सत्ताधारी पाठबळ देत आहेत. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी ही पुन्हा जर सत्तेत यायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी दोन्ही समाजाचं पाठबळ लागणार आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीची एक रणनीती ठरल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. आपल्या लक्षात असं येत आहे की ओबीसीच्या मतांवर भारतीय जनता पार्टी मराठा समाजाचा मुख्यमंत्री या राज्यात बसवेल असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय. सत्ता कुणाची येईल कुणाची नाही हा प्रश्न नंतरचा, परंतु भाजपला जर सत्तेत यायचं असेल आणि भाजप जर सत्तेत येईल तर त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टी मराठा समाजाचा चेहरा हा मुख्यमंत्री पदासाठी पुढे काढेल असं आपल्याला आज या मितीला दिसतंय. मित्रांनो, या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची ज्यावेळेस सुरुवातीला युती झाली, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस युतीनं मूर्त स्वरूप या महाराष्ट्रामध्ये साकारलं, सत्तेत आली, त्यावेळेस मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं. वास्तविक पाहता ओबीसी समाज आणि मराठा समाजाचे नेते हे शिवसेना वाढविण्यासाठी प्राधान्याने त्या ठिकाणी काम करत होते, जीवाची बाजी लावत होते, जीवाचं रान करत होते. मात्र अशा वेळी ज्यावेळेस संधी आली मुख्यमंत्री पदाची त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं ब्राह्मण समाजाचे असलेले मनोहर जोशी यांना त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं आणि याच ठिकाणी छगनराव भुजबळ यांची नाराजी झाली. छगनराव भुजबळ यांनी पक्ष सोडला आणि ते इतर पक्षामध्ये गेले. परंतु हा जो रोष होता हा खदखदत होता पक्षांतर्गत मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये सुद्धा. म्हणून बाळासाहेब ठाकरेंना हा रोष कमी करणं गरजेचं होतं. त्याच वेळेस शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये नवी खेळी खेळली होती आणि मराठा समाजावर अन्याय झाला अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आणि हे वातावरण थांबवण्यासाठी पुन्हा एकदा सत्तेत जर यायचं असेल तर मराठा समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी समजून घेतली आणि त्यांनी नंतर नारायणराव राणे हे मराठा समाजाचं अस्त्र बाहेर काढलं आणि त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी त्या ठिकाणी दिली. म्हणजे शिवसेनेनं मराठा समाजाला मुख्यमंत्री केलं हा संदेश महाराष्ट्रामध्ये गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीनं गोपीनाथराव मुंडे यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री केलं. म्हणजेच एकीकडे मराठा आणि दुसरीकडे ओबीसी अशी ती सांगड घालण्याचं काम झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार यायला
किंवा हे दोन्ही समाज मराठा आणि ओबीसी समाजाला घेऊन चालतात असं या दोन्ही पक्षांच्या संदर्भात वातावरण निर्माण झालं आणि त्याला मतदारांनी सातत्यानं साथ दिली. मित्रांनो, हे सगळं घडत असताना ज्यावेळेस दुसऱ्यांदा युती सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनं राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाला. हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या भाजपनं मुख्यमंत्री पदाची संधी देताना ब्राह्मण समाजाच्या देवेंद्र फडणवीस यांना त्या खुर्चीवर बसवलं आणि सलग 5 वर्ष ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहिला. यावेळेस मात्र ही सगळी घडामोड करत असताना राज्यामध्ये पुन्हा एकदा संदेश जात होता की या पक्षानं ब्राह्मण समाजाला त्या ठिकाणी संधी दिली. ओबीसी आणि मराठा समाजाचं काय? कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आणताना ओबीसी आणि मराठा समाजाचे जे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांनी जीवाचं रान केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर बसल्यानंतर त्यांच्याही मनामध्ये राग आणि रोष निर्माण झाला होता आणि समाजामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली, भाजप शिवसेना पुन्हा एकदा युतीनं लढलं, म्हणजे तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी परिस्थिती ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस पुन्हा एकदा निवडणूक झाली आणि पुन्हा युतीच्या पारड्यामध्ये जनतेनं कौल दिला. परंतु याच वेळी भाजप राष्ट्रवादी सोबत आतून हात मिळवणी करत आहे हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ भूमिका बदलली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्या ठिकाणी ते सत्तेत जाऊन बसले. मित्रांनो, यावेळी मात्र उद्धव ठाकरे हे शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं भूमिका घेतली होती की आमच्या पक्षामध्ये माजी मुख्यमंत्र्यांची फौज मोठी आहे, ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते एकनाथराव शिंदे असतील किंवा शिवसेनेचे कोणते नेते असतील त्यांच्या हाताखाली काम करायला तयार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी कारण राज्यात तशी परिस्थिती आहे आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पुन्हा एकदा त्या ठिकाणी झाले शिवसेनेकडून. ही परिस्थिती होत असताना 2.5 वर्षांना पुन्हा सरकार बदललं. मात्र यावेळी शिवसेनेची उभी फूट झाली. एकनाथराव शिंदे गट भारतीय जनता पार्टी सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपल्या सोबत घेतला. मात्र हे घेत असताना त्यांनी या ठिकाणी एक जाणीव ठेवली की महाराष्ट्रामध्ये जे चित्र निर्माण झालंय की भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर ब्राह्मण समाजाला संधी देतो, मात्र सत्तेत येताना मराठा आणि ओबीसी समाजाचा त्या ठिकाणी फायदा करून घेतो. हे चित्र बदलायचं असेल तर आपण मराठा समाजाला संधी दिली हे आपल्याला दाखवावं लागेल. ही भाजपची नीती ठरली. म्हणून त्यांनी एकनाथराव शिंदे हे शिवसेनेचे जे गट घेऊन आपल्या सोबत आले त्यांना संधी दिली. म्हणजे मित्र पक्षालाही आम्ही मुख्यमंत्री पदाची संधी देतो हाही संदेश जाईल आणि त्यातल्या त्यात तो मराठा समाजाचा मुख्यमंत्री आहे त्याला आम्ही पाठबळ दिलं हाही संदेश जाईल. हा दोन्ही प्रकार भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे आणि शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी साधला. परंतु हे करत असताना ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदाची संधी द्यायची वेळ आली त्यावेळेस ते आता ओबीसी किंवा मराठा समाजाला संधी देतील असं वाटलं होतं. परंतु भाजपनं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण चेहऱ्याला पुन्हा पुढे केलं आणि त्यांनाच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. ते आज त्या ठिकाणी सांभाळतात. आता मित्रांनो, हे सगळी परिस्थिती पाहत असताना आता मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यामध्ये रान पेटवत आहेत आणि कोट्यवधींचा मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी एकवटलाय. अशा स्थितीमध्ये मराठा समाज हा आपल्या हातून दूर जातोय की काय ही भीती भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी वाटलेली आहे आणि म्हणूनच मराठा समाजाच्या विरोधात ओबीसी समाजाची फळी जर एकवटली आणि ती जर भाजपच्या सोबत आली तर निश्चितपणे याचा आपल्याला फायदा होईल. हे चित्र आणि ही नीती भाजप त्या ठिकाणी आखताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच छगनराव भुजबळ हे अजित पवार गटाचे आहेत. परंतु तरी सुद्धा ते ओबीसीच्या बाजूने त्या ठिकाणी मेळावे घेत आहेत. मंत्री असताना सुद्धा ते जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात आकर्ष निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत आणि एक प्रकारे ओबीसी समाजाचा मीच मसिया आहे, मीच नेता आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती सुद्धा ते करतायत आणि त्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी यश सुद्धा त्यांना मिळतंय. परंतु मित्रांनो, अजित पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत आणि मराठा समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मोठ्या प्रमाणावर आहे. तोही गट भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेऊन मराठा समाज आपल्या पाठीशी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु या काळामध्ये ओबीसी समाज आपल्या पाठीशी येण्यासाठी छगनराव भुजबळ यांना मात्र रान मोकळं ठेवलेले. ते काहीही बोलत असले आणि कुठल्याही पद्धतीनं मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटलाचा ते विरोध करत असले तरीही भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री असलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही किंवा त्यांना त्या ठिकाणी शांत करण्याचा प्रयत्न करताना सुद्धा दिसत नाही. म्हणजेच याचा अर्थ छगनराव भुजबळ यांनी ओबीसीचं रान पेटवायचं, पूर्ण मतदार आपल्या पाठीशी करायचा आणि तो युतीच्या सोबत उभा करायचा. ही एक रणनीती
भारतीय जनता पार्टीची आहे. त्यासोबतच भाजपमध्ये ओबीसी नेते आहेत. पंकजाताई मुंडे असतील, ज्यांनी गेल्या विधानसभेमध्ये पूर्ण ओबीसी समाज हा भाजप सोबत जुळण्याचं काम केलं. सुधीर मुनगंटीवार असतील, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचं विनोद तावडे असतील, जे मराठा नेते आहेत भाजपमध्ये, त्यांनीही समाज भाजप सोबत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यातूनच जी भाजप सत्तेवर आली त्या ठिकाणी यांना संधी मिळेल असं वाटत असताना देवेंद्र फडणवीसांना संधी दिलेली आहे. आता पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा सत्तेत यायचंय आणि त्याचसाठी एकनाथराव शिंदे किंवा अजित पवार गट हा त्यांनी आपल्यासोबत घेतलेला आहे. असं असताना आता ओबीसी आणि मराठा समाजाचा वाद निर्माण झालेला आहे. ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी असताना तो आपल्यासोबत येईल, परंतु मराठा समाजाचं काय करायचं हा एक प्रश्न भाजपसमोर आहे. आणि जर भारतीय जनता पार्टीला पुढच्या काळामध्ये जर दीर्घकाळ टिकायचं असेल तर मराठा समाजाला प्राधान्य द्यावा लागेल. आणि भाजप हा केवळ ब्राह्मण समाजाचा नाही तर इतर समाजाला सुद्धा संधी देतो हे त्यांना दाखवावं लागेल. आणि म्हणूनच यापुढची रणनीती भाजपची जी ठरलेली आहे किंवा ज्या पद्धतीची असणार आहे ती जर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश आलं तर त्या ठिकाणी मराठा समाजाला आपल्याला मुख्यमंत्री करायचंय ही नीती भाजपची ठरलेली आहे. मग आता हे मराठा समाजाचे नेते कोण? तर एकनाथराव शिंदे आहेत, परंतु ते शिवसेनेचे आहेत. अजित पवार आहेत, परंतु ते राष्ट्रवादीचे आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीतला मराठा चेहरा आपल्याला पुढे करावा लागेल किंवा ओबीसी चेहरा पुढे करावा लागेल. भारतीय जनता पार्टीला मराठा किंवा ओबीसी या दोन समाजाला किंवा दोन समाजापैकी एकाला मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी लागणार आहे. मग असे चेहरे भारतीय जनता पार्टी सोबत कोण आहेत? जर आपण पाहिलं तर ओबीसी मध्ये जर आपण पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे हे नाव समोर येतं. परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यामध्ये घालता येणार नाही असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण त्यांनी भाजप सत्तेत येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बावनकुळे यांना त्या ठिकाणी साधी विधानसभेची उमेदवारी सुद्धा मिळाली नाही, आमदारकी सुद्धा मिळाली नाही. त्यांचा रोज भाजप सोबत होता, तो कमी करण्यासाठी त्यांना आता भारतीय जनता पार्टीचं प्रदेश अध्यक्ष केलेलं आहे. आणि म्हणून चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी प्रदेश अध्यक्षामध्ये आता समाधानी, त्यांना मुख्यमंत्री पदाची माळ मिळणार नाही. दुसऱ्या नेत्या आहेत त्या पंकजाताई मुंडे, ज्या भाजपच्या नेत्या आहेत, ओबीसीच्या नेत्या म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, परंतु त्या सातत्याने मी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहे अशा पद्धतीचे उद्गार त्यांचे येत आहेत. आणि भाजपचा जो राज्यातला अंतर्गत त्यांचा नेते आहेत तेच पंकजाताईंवर नाराजी व्यक्त करतायत. कारण त्यांना असं वाटतं जर पंकजाताईंना संधी मिळाली तर त्या आपल्याला ओव्हरटेक करतील आणि त्यांना आपल्याला पुन्हा रोखणं हे अत्यंत कठीण जाईल, जड जाईल. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदी नको हाच स्वर भाजपच्या राज्यातल्या नेत्यांचा आहे. आणि त्याला कुठंतरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं सुद्धा बळ मिळतंय. कारण भाजप हा असा पक्ष आहे की पक्षाच्या बळावर तो नेता आला पाहिजे, नेत्याच्या बळावर पक्ष चालला नाही पाहिजे. या नीतीतनं तो चालतो. आणि पंकजाताई या मास लीडर आहेत. आज जर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्या राज्यातलं नेतृत्व करतायत. उद्या जर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली तर त्यांना बाजूला करणं हे कठीण जाईल. आणि म्हणून पंकजाताईंना मुख्यमंत्री पदाची ओबीसी म्हणून त्या ठिकाणी संधी मिळेल असं चित्र आज तरी दिसत नाहीये. मग भाजपकडे दुसरा चेहरा राहतो, तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे आज मंत्री आहेत, परंतु ते मुख्यमंत्री होतील अशी स्थिती त्यांची नाही. कारण त्यांच्या शब्दाला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये अधिक मत किंवा अधिक महत्व त्या ठिकाणी मतदार देत नाही किंवा तेवढा तो लोकप्रिय चेहरा भाजपच्या दृष्टीनं दिसत नाही. म्हणून मराठा समाजाला प्राधान्य देणं क्रमप्राप्त ठरतं. आणि असा मराठा समाजाचा जो चेहरा आहे तो या ठिकाणी समोर येतोय, तो म्हणजे विनोद तावडे. जे विनोद तावडे भारतीय जनता पार्टीला वाढवण्यासाठी सातत्यानं काम करतात. संघाच्या विचारसरणीतून ते वाढलेले आणि नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, जे.पी. नड्डा असतील यांच्या विचारसरणीनं आणि त्यांच्या सानिध्यात राहून ते काम करतायत. आता राजस्थान, मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्यामुळे कदाचित महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मराठा समाजाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर तो विनोद तावडे यांच्या रूपानं ते देतील असं चित्र आहे. परंतु हे सगळं करताना मराठा समाजाचं मतदान जितकं लागेल, इतर समाजाचं मतदान जितकं लागेल तितकं ओबीसीचं सुद्धा मतदान लागणार आहे. मग ज्या ठिकाणी छगनराव भुजबळ, मनोज जरांगे पाटील या दोघांमुळे मराठा आणि ओबीसीचा वाद निर्माण होतोय, त्याच वादाचा फायदा भाजप करून घेताना दिसतंय. आणि त्याच पद्धतीनं ओबीसी समाज पूर्ण भाजप सोबत उभा करून त्यांच्या मतावर सरकार आणणं आणि मराठा समाजाला मुख्यमंत्री करणं ही नीती भारतीय जनता पार्टीची असावी असं माझं मत आहे. कारण मित्रांनो, त्याला अनेक पोषक घटना या राज्यामध्ये घडतायत. आणि आपण पाहतोय की मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं धक्का तंत्राचा वापर केलाय. जे त्या ठिकाणी मातब्बर भाजपचे नेते आहेत, ज्यांनी त्या ठिकाणी सत्ता भोगली आहे आणि त्यांनाच
बाजूला करण्याचं काम भाजपनं करून नवख्या चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. अगदी तीच परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा आहे. देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून विनोद तावडे यांना पुढे करण्याची रणनीती भाजपमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि असं जर चित्र या ठिकाणी निर्माण झालं तर ओबीसीच्या मतावर मराठाचा मुख्यमंत्री करण्याची किमया भाजप या राज्यामध्ये साधेल का, याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. मित्रांनो, ही घटना, ही माहिती मला आपल्यासोबत शेअर करणं योग्य वाटलं. याविषयी मी माझं मत दिलं. तुम्हाला काय वाटतं, तुम्हीही आपलं मत या ठिकाणी व्यक्त करा. आपली कॉमेंट्स आमच्यासाठी अत्यंत महत्वाची. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.